जय हिंद. माझं नाव जमीर शेख. आपण बघितलं असेल की नई जिंदगी भागामध्ये आणि विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरातील काही जागा हे विमानतळासाठी पुन्हा एकदा प्रस्तावित करून ती जागा घेण्यासाठी काही लोक प्रयत्न करत आहेत. आपण बघितलं असेल काल माननीय जिल्हाधिकारी असतील त्यांनी एक बैठक घेतली होती की नाईट लँडिंगसाठी जी जागेची आवश्यकता आहे ती जागा रिकामी करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. परंतु पूर्वी पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांनी सांगितलं की या ठिकाणचं दक्षिण उत्तर भाग हे त्या ठिकाणी आपल्याला प्रस्तावित करणार आहे आणि त्या ठिकाणची जे ना घरं हे काढणार आणि तिथली जागा घेणार आहे अशा प्रकारचं एक वक्तव्य त्यांनी मीडियासमोर येऊन सांगितलेलं आहे. एकीकडे आपण बघता की दक्षिण उत्तरची जर बाजू बघितली तर मदिना चौक पासून ते अमन हॉटेलपर्यंतची जी जागा आहे किंवा त्याच्याही पेक्षा पुढे मग ते नई जिंदगीचं त्या भागही येतो आणि नई जिंदगीचं या भाग म्हणजे सहारा नगरला लागूनचा एरिया आणि तिथे भीमाशंकर नगर वगैरे त्या एरियाला सुद्धा लागून काही एरिया येतं आणि जवळपास 109 एकर जागा हे नेमका विमानतळ प्राधिकरणाची कुठं आहे याचा थान पत्ता त्यांनाच लागत नाहीये. आणि या ठिकाणी मात्र नई जिंदगीतील काही घरं उद्ध्वस्त होणार, काही घरं अतिक्रमित आहे अशा प्रकारचं चुकीचं वक्तव्य करून या ठिकाणच्या अल्पसंख्याक समाजाला, या ठिकाणी राहणाऱ्या गोरगरीब नागरिकांना, या ठिकाणी राहणाऱ्या काबाड कष्ट करणाऱ्या नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचे काम काही अधिकारी कर्मचारी आणि काही ठिकाणी असं होत असल्याचे निदर्शनास आले. आम्ही लवकरच नई जिंदगी बचाव कृती समिती या ठिकाणी स्थापन करतोय. नई जिंदगी भागातील आणि शहरातील काही महत्त्वाच्या काही लोकांना घेऊन या ठिकाणी आम्ही एक कृती समिती तयार करून शासनाविरुद्ध त्याचबरोबर विमानतळ प्राधिकरणाविरुद्ध सामान्य लोकांची घरं वाचवण्यासाठी एक मोठा लढा या ठिकाणी उभा करण्याचा आमचा एक मानस आहे. आणि आपण बघितलं की नई जिंदगी भाग म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं, परंतु हा भाग कुठल्याही परिस्थितीमध्ये अतिक्रमित नाही हे मी माननीय जिल्हाधिकारी असतील, पालकमंत्री असतील, त्याचबरोबर महानगरपालिकाच्या आयुक्तांना सांगतो की हे अतिक्रमित भाग नाही. हे तर कोणी येऊन कब्जा करून राहिलेलं नाही. या ठिकाणी जेवढ्या लोकांची घरं आहेत हे त्यांनी मालकी पुराव्याच्या द्वारे तिथे खरेदी करून घेतलेले आहे. त्यात आपण बघितलं की अनेकांकडे 7/12 उतारे आहे, अनेकांचे प्लॉट मोजणी झालेले आहे, अनेकांच्या खरेदी घेत आहेत, अनेकांचे टॅक्सला नावं लागले आहेत, अनेकांचं जे मोजणी होऊन त्यांचे हात कायम झाले असताना सुद्धा हे अतिक्रमित भाग म्हणून या भागाला वारंवार हिनवलं जातं. हे कुठेतरी थांबला पाहिजे. आणि नई जिंदगी हा भाग, या भागामध्ये आपण बघितलं की अनेक वर्ष झाला या ठिकाणी लोक राहत आहेत आणि हे स्वतःची जागा त्यांची आहे, हे कुणाच्या जागेवर कब्जा करून शासनाच्या, महाराष्ट्र सरकारच्या, महानगरपालिकेच्या जागेवर कब्जा करून राहिलेले लोक नाही आहेत. हे शासन प्रशासनाने या ठिकाणी डोक्यात ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही ज्या दृष्टिकोनाने बघता की ज्या ठिकाणी अल्पसंख्याक समाज आहे, ज्या ठिकाणी बहुसंख्यक समाज आहे, त्या ठिकाणी कुणीतरी अशाच पद्धतीने अतिक्रमण करून येऊन राहिलंय का, असं जे गोड गैरसमज तुमच्या मनामध्ये आहे ते आजच काढून टाका. येणाऱ्या काळामध्ये चांगल्या प्रकारे राजकीय लोकांना बाजूला ठेवून एक मोठी समिती आम्ही तयार करण्याचा विचार करतोय आणि त्या समितीमध्ये जे समाजासाठी, जे सामान्य लोकांसाठी लढण्यासाठी तयार असतील अशा लोकांची एक चांगली टीम तयार करून आम्ही ह्या ठिकाणचा जे ना मुद्दा हे अख्ख्या महाराष्ट्रभर कशा पद्धतीने उचलता येईल आणि याची दखल शासन प्रशासनाला घेण्यासाठी, भाग पाडण्यासाठी एक मोठं जन आंदोलन या माध्यमातून उभं करण्याचा आमचा मानस आहे. तरी मी तमाम नई जिंदगीच्या लोकांना सांगतो, आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करतोय, त्याची लिंक आपल्यापर्यंत येईल आणि त्या ग्रुपमध्ये आपण ॲड व्हा. जे चालू घडामोडी असतील, कशा पद्धतीने लढा उभं करायचं, समितीमध्ये कोण असतील, कशा पद्धतीने समिती तयार करायची आणि सामान्य लोकांची घरं कसं वाचवायचं याच्यासाठी आपण प्रयत्न करूया. एवढंच मी तुम्हाला सांगतो. राजकीय लोकांबरोबरचं प्रेम बाजूला ठेवून या ठिकाणी प्रत्येकाने आपापला राजकीय विचार बाजूला ठेवून या ठिकाणी सामील व्हा. साधारण 5,000 पेक्षा जास्ती घरं आहेत आणि ज्या जागेवर जर समजा इलिगल कुणी त्या ठिकाणी कब्जा केला असं काही लोक सांगतायत की आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही, पण आमचे हे हक्काचे घर आहेत आणि हक्काच्या घराला कोणीही अजिबात त्याला हात लावू देणार नाही. एवढंच मी सांगतो. एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करतोय, आपल्यापर्यंत लिंक येईल, त्या लिंकमध्ये सामील व्हा. चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने मीटिंग घेऊन आपण चांगल्या पद्धतीने हा मुद्दा शासन प्रशासनापुढे मांडू. एवढंच मी सांगतो आणि थांबतो. जय हिंद.